द न्यूयॉर्क टाइम्सने नरेंद्र मोदी बद्दल खूप महत्वाचं छापलेलं आहे। त्यांची कणखर नेता आणि स्ट्रॉंगमॅन म्हणून जी प्रतिमा आहे ती प्रतिमा कमकुवत होत चाललेली आहे असं द न्यूयॉर्क टाइम्सचं म्हणणं आहे। द न्यूयॉर्क टाइम्सने विद्यार्थ्यांचे दिल्लीमधल्या आंदोलनाला फोकस केलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या या अहवालामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आंतरराष्ट्रीय स्तरावरती हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा पोहोचलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांनी या मुद्द्याला अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या आंतरराष्ट्रीय स्तरावरल्या द न्यूयॉर्क टाइम्स या वर्तमानपत्राने नेमकं काय छापलेलं आहे एकदा आपण बघूया। नवी दिल्लीतील रस्त्यावर धुंदीचे म्हणजे गोंधळाचे दृश्य पाहायला मिळत असताना संसदेत मात्र हसतमुख मोदी शांततेची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्याकडे लक्ष दिले नाही असे द न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या अहवालात म्हटलेलं आहे। काय म्हटलेलं आहे? हसतमुख मोदी असा उल्लेख त्यांनी द न्यूयॉर्क टाइम्सने केलेला आहे। त्यांनी पुढे असं म्हटलेलं आहे की अहवालानुसार आपले मंत्री हे जनतेच्या दबावाला उत्तरदायी नाहीत या भूमिकेशी हे सुसंगत आहे, परंतु सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने कदाचित भारतीय तरुणामधील तीव्र संतापाचा अंदाज बांधण्यात चूक केली असावी। अहवालात शेजारील बांगलादेश आणि नेपाळमधील जेएनजी आंदोलनाशी याची तुलना करण्यात आली आहे, ज्या आंदोलनांनी तेथील सरकारे उलथून लावली होती असं म्हटलेलं आहे द न्यूयॉर्क टाइम्सने। आणि त्याच्या पुढे जाऊन न्यूयॉर्क टाइम्सने एक महत्वाची लाईन याच्यामध्ये छापलेली आहे। ती लाईन अशी आहे की त्यांच्या अहवालामध्ये पुढे असं म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदी यांची एक कणखर नेता म्हणजे स्ट्रॉंग मॅन म्हणून असलेली प्रतिमा देखील आता कमकुवत होताना दिसून येत आहे। तर हे न्यूयॉर्क टाइम्सचं म्हणणं आहे, आपलं कोणाचंही नाही। त्याच्यामुळे न्यूयॉर्क टाइम्सनं नरेंद्र मोदी यांची प्रतिमा कशा पद्धतीने कमकुवत होते आहे ते सांगितलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे असं म्हटलेलं आहे आणि त्यांनी त्याला हसतमुख मोदी असा त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे। त्याच्यामुळं नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक या सगळ्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्याकडे दुर्लक्ष केल्याचं दिसतं, पण याचे परिणाम काय होत आहेत हे देखील द न्यूयॉर्क टाइम्सने छापलेलं आहे। आणि त्यांनी जे 56 इंच का सीना म्हणत होतो ते 56 इंच का सीना आता कमकुवत होत चाललेला आहे असं सांगण्याचा प्रयत्न द न्यूयॉर्क टाइम्सने केलेला आहे। आणि म्हणून त्यांनी त्यांची ती स्ट्रॉंग मॅन नावाची जी ओळख त्यांनी निर्माण केली होती आणि जगवाला त्यांनी सांगितलं होतं की 56 इंच का सीना, तर ती जी ओळख आहे त्यांची ती ओळख आता संपुष्टात येत चाललेली आहे। त्याच्यामुळं आंतरराष्ट्रीय स्तरावर या सगळ्या बातम्या आता छापून येत आहेत। त्याचबरोबर पोलीस इन इंडिया यूज टियर गॅस अँड बॅटन्स ऑन क्राउड्स प्रोटेस्टिंग एक्झाम स्कॅन्डल या पद्धतीच्या बातम्या त्यांनी छापल्यात। ही एक बातमी आहे आणि दुसऱ्या बातमीमध्ये त्यांनी हसतमुख मोदी असा देखील उल्लेख केल्याचा आपल्याला आढळून येतो। त्यामुळे नरेंद्र मोदी सरकार हे सातत्याने या विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत चाललेलं आहे आणि हाच मुद्दा आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचलेला आहे। द गार्डियनने लिहिलेलं असेल किंवा अम्नेस्टी इंटरनॅशनल मानवाधिकाराचा उचललेला मुद्दा असेल किंवा द न्यूयॉर्क टाइम्सने उचललेला मुद्दा असेल, हे सगळं जर पाहता आपण बघतोय की हा मुद्दा आता कुठल्याही लोकल वर्तमानपत्रांच्या बातम्यांची आता या आंदोलनाला गरज नाही। ह्या सगळ्या जे आंदोलन आहेत हे सगळे आंदोलन आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचले आहे। त्याच्यामुळे लोकलच्या वर्तमानपत्राकडून कोणीही अपेक्षा करू नका। लोकलच्या म्हणजे काय तर भारतातल्या वर्तमानपत्राकडून कोणीही अपेक्षा करू नका, कारण त्यांनी मोदी चिंतेत आहेत असं सांगायला सुरुवात केलेली आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांना तरुणांच्या प्रश्नांची प्रचंड जाणीव आहे असं देखील छापायला सुरुवात केलेली आहे। त्याच्यामुळं यांच्या कुठल्याही मुद्द्याकडे आता लक्ष देऊ नका, कारण हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावरती गेलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती लोक आता नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत की ते काय निर्णय घेतात। खरं तर त्यांच्या भाषणाला जगभरामध्ये लोक खूप जमत होते, पण आता काय लोकांची भूमिका झालेली आहे हे देखील आपल्याला या वर्तमानपत्रातल्या बातम्यावरून दिसून येतं। आपल्याला नेमकं न्यूयॉर्क टाइम्सच्या या बातमीबद्दल आणि त्यांनी हसतमुख मोदी असा केलेला उल्लेख आणि त्यांची स्ट्रॉंग मॅन म्हणून संपत चाललेली ओळख याबद्दल नेमकं आपल्याला काय वाटतं हे सांगायला विसरू नका। लोकल वर्तमानपत्रांच्या बातम्यांची आपल्याला गरज वाटते का आता हा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावरून या बातम्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फोकस केलेला आहे। आपली नेमकी भूमिका काय आहे, लोकल वर्तमानपत्र की आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्र, आपलं नेमकं मत काय सांगायला विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। या बातम्या ज्या आहेत या सगळ्या बातम्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बातम्या, त्याच्यामुळे हे लोकांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका। या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया। धन्यवाद।